जुन्नरमध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या 15 दिवसात 3 जणांचा मृत्यू झालाय। लहान मुलं बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडू लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक झालाय। बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेत। मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी सरकार आता काय पावलं उचलतंय याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय। नाही सोडलं वाघाने। दोनदा माझ्या उद्यार काळी फोडली, अटॅक करण्याचा प्रयत्न केला। माझ्या सामने दोनदा असं मुलगा आसाडलं वाघाने। रक्ताच्या गुळण्या पडल्या पोराच्या, डोळे पांढरे केले। मी रोन रोन म्हणतो ते दोनदा माझ्या गुराकलं, परपरा पोराला आतमध्ये वडीत नेलं उसाच्या शिवाय। मला वाघ नकोय, मला माझा मुलगा पाहिजे, रोन पाहिजे, मला न्याय पाहिजे, मला काही राजकारण नकोय, मला रोन पाहिजे। आजी हाका मारती, रोन रोन बाळा रोन। धाय मोकलून रडणारे हे विलास बोंबे, शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड गावचे। डोळ्या देखत त्यांच्या 13 वर्षाच्या मुलाला बिबट्यानं उचलून नेलं। तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्याला जपलं, लहानाचं मोठं केलं, त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून या बापाचं काळीज पिळवटून गेलंय। रोहन बोंबे अंगणात खेळत असताना भर दिवसा त्याच्यावर बिबट्यानं हल्ला केला आणि त्याला उसाच्या शेतात ओढत नेलं। गेल्या 15 दिवसातला शिरूर तालुक्यातल्या बिबट्याचा हा 3रा बळी ठरला। तर आतापर्यंत जुन्नर विभागात 57 जणांचा बळी बिबट्यानं घेतलाय। गेल्या काही वर्षांपासून जुन्नरचा परिसर बिबट्याच्या दहशतीत वावरतोय। मात्र वन विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्यानं अखेर गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी वन विभागाच्या गाडीवर हल्ला करत गाडी पेटवून दिली। बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थ थेट रस्त्यावर उतरले। पंचक्रोशीतली गावं देखील बंद केली। वन विभागाला या विभागामध्ये बिबटे किती आहेत याचाच परफेक्ट अंदाज नाही। आम्ही बघतोय रोज संध्याकाळी किंवा दिवसभर कधी नागरिकांचे फोन असतात की इथे बिबट्या आहे, तिथं बिबट्या आहे, इथं पिंजरा लावा, तिथं पिंजरा लावा। 3 घटना घडलेल्या आहेत आणि आज आमच्या गावामध्ये काहीतरी 7 पिंजरे आहेत आणि शेजारच्या गावामध्ये 8 पिंजरे आहेत। म्हणजे 15 पिंजऱ्यांच्या वर वन विभाग गेलेला नाहीये। जर 57 बळी गेले तर मंत्र्यांना, आज पालकमंत्री असतील, वनमंत्री असतील, कुणाला यायला वेळ नाही। किती मृत्यू त्यांना पाहिजेत म्हणजे तुम्हाला वेळ भेटेल। ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होणं देखील स्वाभाविकच आहे, कारण एकट्या जुन्नर परिसरात अंदाजे 1000 प्रौढ बिबटे आणि 500हून अधिक बिबट्यांचे बछडे वावरतायत। 100 किलोमीटर अंतरावर किमान 7 बिबटे आहेत। त्यामुळे आशियातल्या सर्वाधिक बिबट्यांची घनता ही जुन्नरमध्ये आढळून येते। एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या भागात बिबट्यांची संख्या असेल तर मानव आणि बिबट संघर्ष होणारच। अखेर ग्रामस्थांचा रोष पाहून सरकारनं तातडीनं नरभक्षक बिबट्याला दिसता क्षणी मारण्याचे आदेश दिलेत। शार्प शूटरचं एक पथक सुद्धा गावात दाखल झालंय। मात्र मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी विरोधकांनी केली आहे। मात्र हा प्रश्न अत्यंत गंभीर असून ग्रामस्थांशी संवाद साधून यावर तोडगा काढणं शक्य असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। वन खात्याने ज्या गावं किंवा असे बाधित फॉरेस्ट मोठ्या प्रमाणात आहे त्या गावांना चॅनलिंग फिनिशिंग मोठ्या प्रमाणात करावं की वन्य प्राणी गावातही येऊ नयेत अशा प्रकारची मागणी मागच्या वेळेस आम्ही केली होती। आता हा संघर्ष ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस सरकार थातूरमातूर कारवाई करते आणि पुन्हा त्या घटनांची पुनरावृत्ती होते। असं होता कामा नये, हे गांभीर्यानं बघितलं पाहिजे। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये पुढाकार घेऊन एक नरभक्षक बिबट पाळण्याची परवानगी दिली, त्याबद्दल आभार मानतो। परंतु ज्या पद्धतीनं कबुतरांच्या विषयाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री तातडीनं बैठक घेतात, आज जवळपास 57 बळी या विषयात गेले, तरीही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचा ठोस कृती आराखडा बनवण्यासाठी अजून कुठली बैठक घेतल्याचं माझ्या ऐकिवात नाही। हे दुर्दैवी आहे। हा प्रश्न फार चिघळण्यापेक्षा संयमाने आणि मग बरेच दुसरीकडे काही पर्याय व्यवस्था करता येते का, बाहेर काही पर्याय व्यवस्था करता येते का, मला वाटतं यातून मार्ग काढता येण्यासारखा आहे। जुन्नर मधल्या बिबट्यांचा हा प्रश्न इतक्या सहजासहजी सुटणारा नाहीये। या भागात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढते, त्याला कारण सुद्धा तसंच आहे। या भागात मुबलक प्रमाणात आढळणारे पाळीव प्राणी बिबट्यांसाठी सोपा शिकारीचा स्रोत ठरतात।
ऊसाची शेतीमुळे लपण्यासाठी बिबट्यांना सुरक्षित जागा मिळते. शेतीमुळे मुबलक जलसाठे उपलब्ध आहेत. इतर ठिकाणी अधिवास नष्ट होत असताना जुन्नरमध्ये बिबट्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. हजारो बिबटे आज या भागात वावरतात. त्यामुळे त्यांच्या संख्येवर मर्यादा आणण्यासाठी बिबट्यांचं स्थलांतर, नसबंदी यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. हेमंत चापुडे, झी 24 तास, मंचर, पुणे.